रामराम शेतकरी मित्रांनो, बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत कांद्याची निर्यात न करण्याची भूमिका राज्यातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे तूर्त महाराष्ट्रातून बांगलादेशला कांदा पाठविणार नसून परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर निर्यात सुरू होईल. बांगलादेशला भारतातून सर्वाधिक कांदा पुरवला जातो. 2022-23 या वर्षात 24,814 टन कांद्याची निर्यात होऊन देशातील व्यापाऱ्यांना 1,555 कोटीचे परकीय चलन मिळाले. एकूण निर्यातीचा विचार केला तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान येथून कांद्याची निर्यात होते. सद्यस्थितीला महाराष्ट्रातील नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर व पुणे येथून कांदा निर्यात केली जात आहे. महाराष्ट्रातून होणाऱ्या एकूण निर्यातीमध्ये नाशिकचा सर्वाधिक 70% कांदा हा बांगलादेशला पाठवला जातो. निर्यात करताना केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे 40% निर्यात शुल्क हे द्यावे लागते. परिणामी नाशिक जिल्ह्यात 30 रुपये प्रति किलो या दराने मिळणारा कांदा बांगलादेशात 55 ते 60 रुपये किलोने विक्री होतो. या कांद्याची ट्रकद्वारे वाहतूक होते. राज्यातून सरासरी 50 ट्रक दररोज बांगलादेशला रवाना होतात. बांगलादेशात अराजकता वाढल्याने निर्यातीचा फटका बसून 70 ट्रक सीमेवर अडकल्या होत्या. त्यांना बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारने परवानगी दिल्याने मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास 40 ट्रक बांगलादेशामध्ये पोहोचल्या होत्या. उर्वरित ट्रकला परवानगी देऊन त्या गुरुवारी बांगलादेशातील अपेक्षित ठिकाणी पोहोचतील. यापुढे नवीन निर्यात नोंदवताना व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. बांगलादेशच्या व्यापाऱ्याकडून पैशाची हमी मिळाल्याशिवाय व्यापारी जोखीम घेण्यास तयार नाहीत. परिणामी तूर्त वेट अँड वॉचची भूमिका राज्यातील व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, कांद्याबाबत बांगलादेश भारतावर मोठ्या प्रमाणात विसंबून आहे. चीनकडून कांदा येण्यास किमान 21 दिवसाचा अवधी लागतो, तर भारताचा कांदा नियमितपणे बाजारात उपलब्ध होत असल्यामुळे भारताच्या उन्हाळ कांद्याला बांगलादेशची सर्वाधिक पसंती मिळते. त्यामुळे बांगलादेशला भारताशिवाय पर्याय नसल्याने व्यापाऱ्यांनी म्हटलेलं आहे. भारताचा कांदा निर्यातीत बांगलादेश हा प्रमुख देश आहे. तेथील नागरिक भारताच्या कांद्याला पसंती देतात. मात्र सरकारने निर्यात शुल्क लावल्यापासून निर्यातीत घट झाली आहे. व्यापारी अजूनही तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर निर्यातीचा निर्णय घेणार आहे, अशी माहिती विकास सिंग, उपाध्यक्ष फलोद्यान निर्यातदार संघटना यांनी दिलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.